नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत अक्कलकोटला. आपण कालच आलो आहोत, पण काल आपण फिरलोय गाणगापूर आणि तुळजापूर. त्याची व्हिडिओ मी टाकली आहे, ती पण तुम्ही एकदा बघून घ्या. आज आपण पूर्ण अक्कलकोट दर्शन घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि किती खर्च येईल, कुठे फिरायचं आहे, कुठे जेवायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता वाजले सकाळचे 4:30 आणि आपण चाललो आहे काकड आरतीसाठी. आज आपण फक्त अक्कलकोटमध्ये फिरणार आहोत, तर तुम्हाला समजेल अक्कलकोटमध्ये काय काय फिरायचं ते. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थोडं पण चुकवू नका. चला आपण जाऊया अक्कलकोट मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरामध्ये. मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत 4:45 झाले. आम्हाला वाटलं कोणीच नाही आहे, आम्हीच आलोय, पण असं नव्हतं. मंदिराच्या परिसरात उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. थोडा लेट झालं असतं तर आरती झाल्यावर मंदिरात प्रवेश भेटला असता. इथेही आरतीचा आवाज येत नव्हता, पण वातावरण एकदम प्रसन्न झालेलं. आरतीनंतर दर्शन घेतलं तर नीट दर्शन घेता येईल. आम्ही काकड आरतीसाठी वटवृक्ष मंदिरात गेलो. वटवृक्ष मंदिर म्हणजे अक्कलकोटमधील अशी जागा जिथे स्वामींनी त्यांच्या जीवनातील सगळ्यात जास्त काळ घालवला. आजही तो वटवृक्ष आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती देतो. आता आपलं दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं आहे. 6:30 वाजलेत. आता आपण चाय पिऊन नाश्ता करूया आणि जाऊया समाधी मठ मंदिराकडे. चोळप्पा महाराजांचं तिकडे घर आहे, ते पण बघूया आणि बघूया अजून काय काय बघायला भेटतं ते. मंदिराच्या इकडून आपण चालतच जातो आहे. बघूया आपण गाव वगैरे कसं आहे, काय आहे ते. डायरेक्ट रिक्षाने गेलं तर एवढं बघायला भेटणार नाही. घरं पण इकडे जुन्या पद्धतीचीच आहेत, अजून दगडाची वगैरे, आणि काय जसं चांगलं आहे. वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ 1 किलोमीटरचे अंतर असेल. चालत ते 10 ते 15 मिनिटात पोहोचू शकता किंवा रिक्षाने 20 रुपयामध्ये जाऊ शकता. त्यामध्ये गुरु मंदिर आहे, पण आम्ही ते नंतर करायचे ठरवले. इथली घरं अजूनही त्या काळचा अनुभव करून देतात. आता आम्ही चालतोय, झाल्यास त्या वाटेत स्वामींचे सुद्धा चरणस्पर्श झाले असतील, कारण आता ही डेव्हलपमेंट रस्ते झाले. तेव्हा तर गावच होतं. बॉटल पासून कलाकृती तयार केले, बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र. समाधी मठ म्हणजे स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे घर. चोळप्पा महाराजांची अशी इच्छा होती की स्वामींनी कायम त्यांच्या सोबत असावे. भक्ताची ही इच्छा पूर्ण करत स्वामी समाधी स्वरूपात आजही चोळप्पा महाराजांच्या घरात समाधी स्वरूपात आहेत. चोळप्पा महाराज यांचा वाडा आणि हे चोळप्पा यांचे घर. समाधी मंदिराच्या मागे चोळप्पांचे घर आहे. घर आजही आपल्याला त्या काळात घेऊन जातं. तेथे आम्हाला त्यांच्या सर्व पिढ्यांचे दर्शन झाले. स्वामींनी वापरलेल्या वस्तू, त्यांच्या पादुका, अंगरखा अशा अनेक गोष्टी तेथे आम्हाला पाहायला मिळाल्या.
समाधी मठ, श्री मल्लिकार्जुन देवस्थान आणि खंडोबा मंदिर 5-5 मिनिटाच्या अंतरावर आहेत. आम्ही चालतच फिरलो, मॅपवर बघत चालत राहील. हे आता इकडे नवीन मंदिर बनत आहे. मल्लिकार्जुन मंदिर आहे की नाही ते आयडिया नाही, पण समाधी मठाच्या इकडून थोडंच अंतरावर आहे, बस स्टॉपच्या साईडला. आणि हे आहे बाजूला श्री ग्रामदेवत मल्लिकार्जुन मंदिर. एस टी डेपो आहे आणि त्याच्याच अपोजिटला श्री खंडोबा मंदिर आहे. खंडोबा मंदिर येथे श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन झाले. सकाळच्या चांगल्या वातावरणात आम्हाला सर्व दर्शन करायचे होते, पण परत आम्हाला इथेच यावं लागेल असं वाटलं नव्हतं, कारण 9-10 नंतर सर्व जागा पूर्णपणे ओपन होतात आणि आत्ता वाजलेत 7:30. आम्हाला जायचं होतं राजवाडा पाहायला, पण तो आता बंद असेल. मग इथून आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. म्हणून नाश्ता करून जाऊया, रेस्ट करून परत 10-11 वाजता निघूया बाहेर. आता 11 वाजलेत आणि आता आपण बाहेर पडलो फिरण्यासाठी. पहिलं आपण जाऊया गुरु मंदिरमध्ये आणि त्याचं दर्शन घेऊया आणि बघूया आपण काय बघायला भेटतं आपल्याला तिकडे ते, आणि तुम्हाला पण दाखवतो. गुरु मंदिर बाळप्पा महाराज मठाकडे जाण्याचा मार्ग. गुरु मंदिर हे वटवृक्ष मंदिरापासून 250 मीटरवर आहे. एनर्जी खूप होती म्हणून चालत होतो सगळीकडे, कारण अनुभव घ्यायचा होता. मंदिरात गेल्यावर समजत नव्हतं सर्व ठिकाणी चौकोन का रंगवलेत. तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला त्याचं कारण सांगितलं. आता आपण आलोय मठामध्ये. इकडे खाली श्री स्वामी समर्थांचे पायाचे ठसे आहेत, त्यामुळे त्या भागाला बॉक्स केलं आहे, त्याच्यावर कोणी पाय द्यायचं नाही. आणि ते पायाचे पण निशाण आहेत. तिथल्या प्रत्येक चौकोनात स्वामींची पावले होती. स्वामींच्या वरती बघा, चंदनावर जे खराब स्वामींनी स्वतः वापरलेलं ते पाहतो. मंदिरात आम्हाला थोडक्यात माहिती पण मिळाली. हे मंदिर गुरु शिष्य परंपरेची साक्ष देतं, म्हणून या मंदिराला गुरु मंदिर म्हणतात. आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये 10 ते 15 मिनिटं बसून तिथलं वातावरण अनुभवत होतो. ती मंदिराकडे जाताना आपल्याला गावामध्ये पण एक मारुतीचं मंदिर इथे दिसलंय आणि आपण पूर्ण असं गाव एक्सप्लोअर करतोय. अजून पण इकडे अशी जुनी घरं आहेत, जुन्या काळातली काय काय घरं तुटलेत. लग्न असल्यावर यांच्याकडे असं दरवाजावर आणि भिंतींवर पेंटिंग्स वगैरे केली जाते. अजून एक हनुमान मंदिर आपल्याला लागलं आहे त्या दिशेने जाताना. आणि गाव पण मस्त एकदम सुटसुटीत आणि एकदम साफ आहे, क्लीन आहे. आतमध्ये सगळीकडे हॉटेल्स वगैरे आहेत, होमस्टे आहेत. तुम्ही डायरेक्ट येऊन पण विचारू शकता. डायरेक्ट आला तर तुम्हाला थोडं स्वस्त पडेल, तर मला महाग पडण्याची शक्यता आहे. आम्ही पण राहिलो ती जागा तुम्हाला दाखवेन शेवटला, की कशा प्रकारे रूम्स आहेत आणि किती त्याचं रेंट वगैरे आहे ते. एक 10 मिनटं चालल्यानंतर आपण अक्क्याच्या मारुती मंदिरच्या इकडे पोहोचलोय. हे मंदिर श्री समर्थ रामदास स्वामींनी 1600 साली स्थापन केलेले आहे. हा काळ्या पाषाणाचा व मानवरूपी चेहरा असलेला दक्षिणमुखी मारुती आहे. मारुतीच्या शेजारी श्री समर्थ रामदास स्वामींची कुबडी आहे. श्री स्वामी समर्थांचे पटशिष्य बाळप्पा महाराज हे मूळचे कर्नाटकातले. इस्टेटीसाठी त्यांच्या भाऊबंधूंनी विषप्रयोग केला. त्यावेळेस ते अक्कलकोटी आले. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी 12 वर्षे तप केला, ते ह्याच मंदिरात. श्री रामदास स्वामींच्या चिपळ्या, खडावा या तपोभूमीत ठेवलेल्या आहेत. गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायात उल्लेखलेल्या शंकर महाराजांनी बांधलेले चुनेगच्ची मारुती मंदिर हेच मारुती नवसाला पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. आपण परत गेलेलो
आता इथे माझ्या तोंडाकडे बघून समजलं असेल माझा अनुभव. उन्हामुळे एनर्जी संपत आलेली आणि आपल्या बजेटचे सगळे पैसे पाणी विकत घेण्यात जात होते. आपली 3 ठिकाणं बाकी होती फिरायची, ती आपण आता फिरणार आहोत रिक्षाने आपण डायरेक्ट पोचलो आर्मरी म्युझियममध्ये. 20 रुपये आपल्याकडून एंट्री फी घेतले. आता इथे पण आपल्याला शूटिंग करायला भेटते की नाही ते माहीत नाही, पण बघूया, तुम्हाला समजेल. म्युझियममध्ये आम्हाला तिथल्या प्रत्येक गोष्टीची माहिती सांगितली आणि समजलं की काय इथले व्हिडिओ आणि फोटो काढायचे नाही. म्युझियमचं आणि आजूबाजूच्या परिसराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. येत्या 1-2 वर्षात तुम्हाला अजून इथे काही ना काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतील. आपण आलो इथे म्युझियम वगैरे बघितलं आणि आतमध्ये काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याला इथे व्हिडिओ शूटिंग करायला दिली नाही. तुम्ही पण नक्की येऊन बघा. 20 रुपये तिकीट आहे आणि वर्थ इट आहे 20 रुपये तिकीट. भरपूर बंदुकी वगैरे तुम्हाला बघायला भेटतील आणि अजून पण काही बघायला भेटतील गोष्टी, त्या तुम्ही इथे येऊनच बघितल्या पाहिजे. ठीक आहे, चला आता जाऊया आपण दुसऱ्या ठिकाणी. रिक्षावाल्यांनी आम्हाला राजेराय मठात सोडलं. आता इथे आपण दर्शन घेऊया. दुपारचे 1 वाजलेले आणि आम्हाला भूक पण खूप लागलेली. आता जेवायचं कुठे हाच एक विषय होता, पण तेवढ्यात समजलं की इथे महाप्रसाद चालू आहे. मग आम्ही इथे जेवणाचा विचार केला. इथे गुरु मंदिरात आणि वटवृक्ष मंदिरात दुपारी आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो. वटवृक्ष मंदिरात काल आम्ही गाणगापूरवरून येऊन डायरेक्ट जेवणासाठी लाईन लावली. तिकडे आम्ही 11 वाजता लाईन लावली आणि 12 वाजता नंबर आला. तिथे थोडी गर्दी जास्त असते, पण तिकडे पण तुम्ही जेवू शकता. जेवणाबरोबरच तुम्हाला स्वामींचे सुद्धा दर्शन होईल. तेथे तुम्ही फोटो आणि व्हिडिओ काढू शकता. इथे आपलं संपूर्ण दर्शन झाले आणि आपलं पोट पण भरलंय. आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या ठिकाणावर, शिवपुरीला. पुढे इकडे राहण्याची पण सोय आहे, तुम्ही एकदा येऊन चौकशी करू शकता. सकाळी नाश्ता असतो, दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण असं असतं. इकडे आलात तर इकडे पण राहण्यासाठी एकदा ट्राय करा. इथे तुम्ही याल तर तुम्ही सकाळचं तरी या, नाहीतर एकदम संध्याकाळी या. संध्याकाळच्या टायमाला इथे अग्निहोत्राची प्रथा आहे, त्याची माहिती तुम्हाला इथे भेटेल. इथे पण फोटो आणि व्हिडिओसाठी बंदी होती, म्हणून आपण काहीच व्हिडिओ केली नाही. रिक्षाने परत आपण आलोय वटवृक्ष मंदिराकडे. रिक्षाचे झालेत आपले 250 रुपये. जेवढे तुम्ही जास्त लोकेशन सांगाल तेवढे तुमचे पैसे वाढतील. हे सर्व लोकेशन जास्त लांब नाही आहेत, पण तुम्ही चालत फिराल तर तुमचा टाइम जास्त जाईल. इथे आता आपण गोळा खाऊया आणि आपल्याबरोबर आहे प्रणिता आणि मी. आपण दोघंजण आलो आहे फिरायला, पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी. एक्सप्लोअर काय म्हणजे देवदर्शन करण्यासाठी, ते पण तुम्हाला बघायला भेटतेच. गोळा खाऊया. समोर आहे अन्नछत्र आणि त्याच्या बाजूला यात्री भवन, राहण्याची जागा. इकडून गोळा खाऊन आपण निघूया पुढे. हे अन्नछत्राच्या बाजूलाच आहे. इकडे आम्ही फोटो काढले. इकडे तुम्ही पण फोटो काढू शकता. जास्त करून लोक इकडेच फोटो काढून सोशल मीडियावर वगैरे टाकतात. आम्ही पण फोटो काढून झाले आमचं. आता अजून दुसरीकडे फिरूया. इथेच आपण प्रसादी वगैरे पण घेऊया. आता आपण हे कंदी पेढे घेतले, कलरफुल, 100 रुपये. चांगलं आहे. अजून बघूया कुठे कुठे काय भेटतं. तसं आपल्याला जास्त काही घ्यायचं नाही. आणि मागे अन्नछत्राची लाईन लागली. जाऊया आता फिरूया. अचानक मध्ये पाऊस पण आला इकडे. सगळ्यांची धावपळ झाली. आपण पण बघूया कुठेतरी उभा राहूया, पाऊस जोरात आला तर. एवढ्या सगळ्यामध्ये राहायचं कुठे तर ते मी सांगायचं विसरूनच गेलो. येथे राहण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत, पण भक्त निवास हे शनिवार रविवारी तुम्हाला फुलच भेटतील. आता मी जिथे आलोय तिथे तुम्ही 100 रुपयात पण राहू शकता. येथे तुम्हाला नेहमी जागा उपलब्ध असतातच, पण संध्याकाळच्या टायमाला नसतात, कारण की इथे गर्दी होऊन जाते. आणि भक्त निवासमध्ये कुठेच तुम्हाला ऑनलाईन बुकिंग होत नाही, ते तुम्हाला इथे जाऊन करायला लागते. इथली आम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे आधीच आम्ही हॉटेलची बुकिंग करून आलेलो.
आता ऑनलाईन बुक केलं म्हणून आम्हाला जरा स्वस्त पडलं आहे, ऑफलाईनमध्ये थोडं महाग पण पडू शकतं. तर चला दाखवतो मी कुठे राहिलो आहे ते. इथे हॉटेल बुक केलेलं. बेड आहे, इकडे गॅलरी आहे आणि एक्स्ट्रा गादी पण दिल्यात आपल्यासाठी. इकडे बाल्कनी आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे. 1 किलोमीटर असेल चालत तुम्ही जाऊ शकता. 5 ते 10 मिनटं लागतात. आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं ना, आम्हाला 1200 रुपयाला पडला 24 तासासाठी. जर तुम्ही ऑफलाईन बुक कराल तर 1,500 ते 2,000 रुपयाला पडेल. सीझन वाईज ते चेंजेस होत असतात आणि हॉटेल इकडे ऑलमोस्ट सेमच रेटला भेटेल तुम्हाला. मंदिराचे इकडे पण आहेत ते भक्तनिवास वगैरे, त्यामध्ये पण सेमच रेट आहेत ऑलमोस्ट. जर तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये तिकडे बघायला गेलात तर रूम्ससाठी अशा प्रकारे आहे आणि चांगलं आहे. आपलं पूर्ण अक्कलकोट दर्शन राहिलं आहे. कोणती प्लेस राहिली असेल ती कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम आपण ती पण प्लेस करूया. आता आपण जातो आहे घरी विरारला, ते पण STने. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.